औरंगजेब जितका क्रूर होता आणि ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवत होता तेवढ्याच क्रूर पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस सरकार हे तेवढ्याच क्रूर पद्धतीने आज वागत आहे. सदरचं विधान मी बीडमध्येही केलं होतं आणि या विधानात कुठली अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती. औरंगजेब जितका क्रूर होता आणि ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवत होता तेवढ्याच क्रूर पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस सरकार हे तेवढ्याच क्रूर पद्धतीने आज वागत आहे. संतोष देशमुखची झालेली हत्या हे क्रूरपणाचं एक लक्षण आहे. स्वारगेटमध्ये झालेला बलात्कार हा त्याचं लक्षण आहे. रावेरच्या खासदार ज्या केंद्रात मंत्री आहेत त्यांच्या घरातील लेकीबाळी सुरक्षित नाही हा त्यातला पुरावा आहे. त्यामुळे घाशीराम कोतवाल महाराष्ट्राचा गृहविभाग चालतोय का हाही प्रश्न त्यानिमित्त. औरंगजेब हा निश्चित क्रूर होता. त्यांनी त्यांच्या क्रूरपणाचे स्वतःचा जो भाऊ होता दाराशिका त्याचा त्यांनी खून केला. त्यांचा जो दुसरा छोटा भाऊ होता त्याला विष देऊन त्यांचाही मृत्यू औरंगजेबाने केला. स्वतःचे जे वडील आहे शहाजहान यांनाही त्यांनी नजरकैदेमध्ये ठेवलं. त्यामुळे एकंदरीत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांनाही सोडलं नाही, इतका क्रूर औरंगजेब होता. आणि अशा क्रूर माणसाची जी काही कुठे काही कबर विवर असेलही तर ती क्रूर म्हणूनच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तो काही वीरत्वाची ती कबर नाही आणि ती क्रूरपणाचीच कबर आहे. आणि ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्षी देखील एका बाजूला आहे. मी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केलेली आहे. औरंगजेबाच्या राजवटीमध्ये जेवढी क्रूरता होती तेवढीच क्रूरता देवेंद्र फडणवीसांच्याही राज्यकारभारामध्ये आढळून येते. ही माझी सदरची तुलना आहे. मात्र भाजपचेच काही लोक हे औरंगजेबाशी देवेंद्र फडणवीसची तुलना करून त्यांनाच कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हे त्या ठिकाणी करत आहे. तुम्ही फडणवीस पर्सनली फडणवीस आणि औरंगजेब याच्याशी काही तुलना केली नाही. कारभाराच्या अनुषंगाने दोघांचा कारभार एकसारखा आहे हे माझं कालचं रत्नागिरी येथील माझं कालचं भाषण आहे, माझं पत्रकार परिषदेचं उत्तर आहे. एवढंच नव्हे तर मी 9 मार्च रोजी बीडच्या सद्भावना पदयात्रेच्या समारोपाच्या अनुषंगाने देखील सदरचं विधान मी बीडमध्येही केलं होतं आणि या विधानात कुठली अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती.